स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं. सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा, कुठे स्किप करू नका. खूप छान आहे, गावाकडला आहे आणि नागपंचमीचा खास विशेष करून तुमच्यासाठी ब्लॉग बनवली आहे मी. व्हिडिओ थोडासा लेट टाकत आहो कारण घरी थोडी तब्येत छान नव्हती मुलीची, म्हणून. इथं आम्हाला सकाळी सडा सर्वांना होता, म्हणजे की एक दिवसाच्या अगोदरच सडा फरच्या वगैरे पुसायच्या राहते. सकाळी उठून फक्त लाया फोडून घरभर शिपायच्या राहते, टाकायच्या राहते. आणि इथं मी घरामध्ये टाकले आहे लाया सकाळी त्याच्यानंतर मी बनवत आहे इथे चाय. आम्हाला सगळ्यासाठी अगोदर सकाळी उठल्यापासून अगोदर चाय पाहिजे. मस्त अद्रक टाकून चाय बनवला. त्याच्यानंतर आंघोळ करून पूजा केली. देवाजवळ पण आम्ही नागोबे म्हणून परसाच्या पानामध्ये लाया चणे घाटा म्हणून जे कन्या राहते ते वाला ठेवून देवा वात लावून पूजा करून घेतली. त्याच्यानंतर आम्ही केल्या करंज्याची सुरुवात. नागपंचमी म्हणलं तर करंज्या पाहिजेनच. इथं मी तीळ भाजत आहो. तीळ मस्त भाजून झाले. तिळाला थोडं कमी गॅसवर जास्त वेळ शिरवत राहायचं, त्याने मस्त छान भाजण्यात येते तीळ, मग चव पण मस्त वाटते. त्याच्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे आणि मला आत्या गूळ किसून देत आहे आणि मी ते मिक्स करत आहो करंजीच्या मिश्रणमध्ये. आम्ही करंज्यामध्ये गूळ टाकत आहो. आम्ही तिळाच्या करंजी बनवत आहो, त्याच्यामध्ये गूळ, विलायची आणि तीळ टाकत आहो. इथं आत्या मला गोष्टी सांगत आहे. आम्ही हे जे मी करंज्याचा साचा आहे ना, त्याला अगोदरच्या याच्यामध्ये सुगरण म्हणत होते आणि मी इतक्याला 50 रुपये देऊन बनवला, आता असं मिळत नाही, असं तसं सांगत होते. प्रत्येक सणामध्ये काही ना काही सांगत राहते आणि थोडंसं ऐकलं तर छानही वाटते. इथं मला राजवी मदत करू लागत आहे. तिची तब्येत थोडी छान नाही आहे, पण तिला गमत पण नव्हतं आणि छान नव्हतं वाटत, तर मम्मी तुझ्याजवळ बसते म्हणत होती. चला मग राजवी पण मला गोडी बनवून लागत होती, नको म्हटलं तरी. इथं मी बनवत आहे करंजी. अगोदर तर हातावर पण बनवत होते, साचे नव्हते तेव्हा. आता तर हे साचे आले त्याच्यामुळं तर वेगळे डिझाईन कोणी पण बनवू शकते. हे बनवली आम्ही करंजी, मस्त छान डिझाईन आली होती. त्याच्यानंतर आले होते तर राजवीचे फ्रेंड सगळेजण. इथं राजवी शाळेत गेली नाही तर कुठं बाहेर गेली तरी पण सगळेजण हे मला भेटायला येतात आणि सांगत राहते काकू असं झालं तसं झालं म्हणून. कारण त्याला पण माहिती आहे की मी काहीतरी बनवत राहते, मग त्याला पण पाहायला भेटते, तर त्याला पण आवडते माझ्यासोबत राहासाठी बोलायसाठी. मस्त हे सगळेजण म्हणत होते की मी करते, काकू हे राजवी अशी करता तशी करता म्हणून सांगत होते. मी मला करू दे तिला ट्राय. ते पण शिकत आहे थोडी थोडी आणि तिने मस्त बनवली, बढियापैकी पण छान बनवली. पहिलीच वेळ आहे पण छान बनवली. आणि तर मस्त मग बोलत होतं, गोष्टी सांगत होतं. आणि हे सगळेजण शाळेत नाही गेले आहे, शाळा होती पण गेले नाही आहे, फक्त जाणून आली होती. पण खरंच कोणता पण सण राहिला तर अजिबात शाळेत जायची इच्छा होत नव्हती. अगोदर आम्ही होतो तेव्हा पण, आणि खरंच आता पण कधी कधी वाटते का सण राहिला तर मुलं थोडी घरी राहिले पाहिजे असं वाटते. पण कधी कधी कामं जास्त राहिले तर असं वाटते की चला शाळा असती तर छान झालं बा असं वाटते. पण लहानपणाची मजा खरं वेगळीच असते आणि हे त्याला पण एन्जॉय करू द्या. आपण त्याला खूप जास्त प्रेशर देत आहोत सध्या तरी. चला राजवीनं पण मस्त करंजी बनवली. इतके तर आसे देत होते, त्याला बाहेर जा म्हणत होते तरी जात नव्हते आणि मी करतो चालू होतं यायचं. चला मग याच्यासोबत गोष्टी सांगता मी करंज्या पण बनवत आहे. खूप मजा आली. आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा, लाईक पण करा. इथं मस्त आमच्याकडे 2-3 होते सुगरण, पण मी इथं छोट्या यानं केली होती, 2 यानं मिक्स केली होती. आणि इथं पाहिजे होते इशूला, त्याला पण करायचे होते. आणि माझ्या करंज्या करून झाल्या, आता मी तळण्यात आहे. इथं करंज्या टाकल्या आहे. त्या करंज्या पलटू नाही करायच्या राहत, असंच तेल थोडंसं झाराने हलकं तेल त्याला असं टाकायचं राहते, त्यानं छान बनतात करंज्या, फुटत नाही. आणि इथं मस्त करंज्या, सुकुडे, वडे हे तर आमच्या सणाला पाहिजेनच देवापुढं. आणि हे बनवत आहे मी वडे मुंगाचे बनवले आम्ही आणि सुकुडे पण बनवले. झाले आता आमचे. तुम्हाला पण असंच करावं लागते का?
मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथं चालू आहे आमची संध्याकाळची पूजा. याला नागपंचमीचा खण असं पण म्हणतात आणि फुलोऱ्यावर हे सगळं ठेवायचं राहते. चला मग अशी झाली आमची नागपंचमी. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.